बार्शीमध्ये फटाके कारखान्यामध्ये स्फोट झाल्याचं कळतंय। घारी शिवारातील फटाके कारखान्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते। वटपौर्णिमा असल्यामुळे कारखान्यामध्ये कुणीही उपस्थित नव्हतं आणि त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये। बार्शीमधली घटना आहे। भयंकर अशी ही स्फोटाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। काळजाला धडकी भरवणारी दृश्य समोर येत आहेत। बार्शीमधली घटना घारी शिवारातील फटाके बनवण्याच्या कारखान्यामध्ये झालेला हा स्फोट आहे आणि त्याची दृश्य आता समोर आहेत। बार्शीमध्ये फटाके कारखान्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। घारी शिवारातील फटाके कारखान्यामध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। वटपौर्णिमा असल्यामुळे कारखान्यामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं आणि त्यामुळे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या भयंकर अशा स्फोटाची। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आणि तसाच आवाज आपण या दृश्यांमध्ये ऐकू शकतोय। बार्शीमधली घटना आहे। बार्शीमध्ये फटाके कारखान्यामध्ये झालेला हा स्फोट आहे। सुदैवाने या वेळेला कारखान्यामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। फटाके बनवण्याचा कारखाना होता आणि ज्याच्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। बार्शीमधली घटना आहे। घारी शिवारीतील फटाका कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय। स्फोटाची ही भयंकर अशी दृश्य पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत। पुढारी न्यूजवरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। भयंकर असा हा स्फोट आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय। घारी गावामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून फायर ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आणले आहे। सुदैवाने कोणतीही सदर घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। प्रतिनिधी गणेश गोडसे सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं घडामोडीविषयी अधिक माहिती घेऊयात। गणेश, काय अधिकची माहिती आहे? नेमका किती वाजता हा स्फोट झालेला आहे आणि काय कारण काही समोर येत आहे का? धन्यवाद। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील घारी गावापासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर हे फटाक्याचा कारखाना होता। हा कारखाना कायदेशीर असला तरी या कारखान्यामध्ये सकाळी 10 वाजता या कारखान्यामध्ये भेगीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। त्या ठिकाणी 8 वर्षापासून हा कारखाना सुरू होता। सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे त्या कारखान्यामध्ये कार्यरत कामगार असतात। साधारणतः 16 ते 20 कामगार त्या कारखान्यामध्ये कार्यरत असतात। मात्र आज वटपौर्णिमेच्या सणा दिवशी असल्यामुळे त्या ठिकाणी कामगार एकही उपस्थित नव्हता। कारखान्याचे मालकही घटनास्थळी उपस्थित नव्हते। अचानक 10 वाजता कारखान्यामध्ये फटाक्याचे व स्फोटाचे आवाज सुरू झाले। त्यानंतर घारी ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। घटनास्थळावरती अग्निशमन दलाच्या गाड्या व तावडी पोलिसांनी व बार्शी तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे।